कशी झाली? हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि माझी माझी कंडिशन काहीशी अशी झालेली आहे. कन्फ्युजन है, सोल्यूशन का कुछ पता नाही. म्हणजे माझ्याकडे फक्त 8 दिवस आहेत मोजून. आजची 22 एप्रिल आहे. 1 तारखेपर्यंत मला इतकी सर्व कामं आहेत, इतके सर्व प्रोग्राम आहेत जे अटेंड करायचे आहेत. पण काय करू, कसं करू, माझ्या डोक्यातनं अशी नुसतं खिचडी जी आहे झालेली आहे. आणि एका गोष्टीचं इतकं रिग्रेट वाटतं आहे मला की काय सांगू तुम्हाला. म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आमच्या नवरा बायकोंमध्ये मस्त डिस्यूम झालं. आणि कारण होतं, आरोहीचे पप्पा बोलले उद्या आपल्याला शोरूमला जायचं आणि गाडी बुक करायची. आणि माझं होतं, मला गाडी नकोच आहे. बघा, माझ्या ना प्रायोरिटी सेट झालेल्या आहेत. मला काय पाहिजे, आधी माझं घर झालेलं. आणि घर होण्याआधी हे असे विनाकारणचे खर्च, म्हणजे गाडी म्हणजे शौक आहे फक्त, माहीत आहे का. म्हणजे हत्ती पाळण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं. गरज नसताना कशाला तो हत्ती पाळायचा आणि कशाला इतकं खर्चात पडायचं. आणि त्यासाठी काही प्रमाणात लोनही घ्यायची तयारी यांनी दाखवली. म्हणजे कॅशमध्ये घेत असाल तुम्ही ते तरी एक ठीक आहे. म्हणजे शौक करायचे तर मग हातात तेवढा पैसाही पाहिजे. पण कर्ज काढून शौक करणं मला तरी काही आवडत नाही किंवा ते परवडणारं नाही. सो खूप वेगवेगळ्या प्रकारे मी त्यांना कन्व्हिन्स केलं. आणि आमच्याकडे 2 ग्रुप पडले होते, तिघं बापलेकांचं एक आणि मी ठरली एकटी. पण तरी आय विन. आणि मी कसं तरी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ते आमचं कॅन्सल झालं. आता मी इतकी का म्हणते आहे तुम्हाला की मी रिग्रेट करते आहे. आज रिग्रेट म्हणजे असं थोडं होतं आहे मला, अगदी थोडं. त्याचं कारण हे आहे, 22 एप्रिल ते 1 मेपर्यंत आमच्याकडे भरपूर कार्यक्रम आहेत. सर्वात महत्त्वाचं तर म्हणजे आजचं, उद्या आमच्या जवळच्या रिलेटिव्हमध्ये लग्न आहे. तिथे मला अर्जंटली जायचं आहे. पण ते आमचं कॅन्सल झालं. म्हणजे कॅन्सल झालं, नाही झालं, आणखीही कन्फ्यूज आहे. उद्या जायची शक्यता 90% आहे. 10% फक्त कॅन्सल आहे. खरं तर मी आज तिथे असायला हवं होतं. पण मी न जाता मी आरोहीच्या पप्पांना तिथे पाठवलं. कारण आता आरोहीच्या स्कूलमध्ये सिलेक्शन चाललेली आहेत. NCC म्हणा, बेसबॉल, बॅडमिंटन आणि बऱ्याचशा गोष्टी. आणि त्यामुळे ती शाळा पाळायला अजिबात तयार नाही. आजही ती यायला तयार नव्हती आणि उद्याही ती खरं तर यायला तयार नाही आहे. पण गेलो तर जबरदस्तीने तिला मग न्यावं लागेल. आता न्यावं लागेल, ऐकलं, मी नाही येणार आहे कुठेच, ठीक आहे. सो असं काहीसं आहे. सो त्यामुळे आजचं जे आहे मी कॅन्सल केलं. पण उद्याचं मग 90% यासाठी ठरलं म्हणते आहे मी, कारण माझी ताई पण जाते आहे लग्नाला. सो तिच्याकडे कार आहे आणि ती जर कार घेऊन आली तर मग मी तिच्यात बशील आणि लग्नाला जाईल. असं जे आहे माझा प्लॅन आहे. तसं मी ताईला कॉल केला. म्हणजे माझं तर काल म्हणजे आरूसोबत भरपूर आर्ग्युमेंट झाल्यानंतर या गोष्टीपर्यंत मी पोचले होते की आपण लग्नाला जायचं नाही फक्त. सो असं सर्व आहे. पण त्या व्यतिरिक्तही आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत. माझ्या भावाची एंगेजमेंट आहे. माझी एक फ्रेंड मला भेटायला येत आहे. आता एंगेजमेंट आहे म्हणून आरोहीला शॉपिंग करायची आहे. आणि ह्या सर्व गोष्टी या 8 दिवसात घडणार आहेत. म्हणजे 4 ते 5 दिवस मी बाहेर, त्यानंतर व्हिडिओची कामं कधी करू, काय नको. खरंच नुसतं कन्फ्युजन आहे. म्हणून तेव्हाची हा कोपरा धरून बसलेली आहे मी. सुचत नव्हतं काय करू. आता फायनली उठले. पिहू स्कूलमध्ये जाता त्यांनी सांगितलं होतं, मम्मा मला आलो की मला कुल्फी लागेल. आता दूध तापायला ठेवलं. आणि आणखी एक गोष्ट, लग्नाला जायचं आहे. इकडे थ्रेडिंग, मेहंदी, कशाचाही पत्ता नाही. फेशियल, व्हॅक्सिंग तर सोडूनच द्या. आता जावं लागेल तर थ्रेडिंग आणि मेहंदी तरी लावणं मस्त आहे. कारण मेहंदी लावल्याने आपल्या चेहऱ्यात खूप फरक दिसतो. आणि आता मेहंदी भिजवलेली नाही, त्यामुळे जाते आधी मार्केटमध्ये, काहीतरी कलर घेऊन येते, तो अप्लाय करते. आणि आणखी काय आज करू शकते. आता थ्रेडिंग तरी माझी मी करते, पण व्हॅक्सिंगसाठी व्हॅक्स अवेलेबल नाही. फेशियलचा तर पत्ताच नाही. आता ना इथे मी कुल्फी बनवायला ठेवली. आणि आणखी माझ्या ह्या 2 ज्या मँगो कँडी बनवल्या होत्या मी, सो त्या बाकी होत्या. सो मोक्षूला ना इतक्यात काही देणंच झालं नाही. इतकी बिझी असते ना नुसतं घरकाम.
त्यानंतर व्हिडिओ, त्यानंतर आरू पिहूचा अभ्यास, या सर्व गोष्टींमध्ये की म्हणजे माझी इच्छा असते मी एक्स्ट्रा बनवते, पण मला त्यांच्यापर्यंत पोहोचवणंही होत नाही. आणि इतक्यात पिहू मोक्षसोबत खेळत नाही, तर मोक्ष आमच्याकडे जास्त येत नाही आहे. सो त्यामुळे त्याला काही देणं होत नाही. म्हणून म्हटलं चला आता ही मँगो कँडी आधी त्याला देऊन येते. आणि इथे मी दूध ठेवलेलं आहे ऑलरेडी तापायला आईस्क्रीम बनवण्यासाठी. आईस्क्रीमच बनवायची होती मला, बटरस्कॉच, आणि केव्हाच माझ्या डोक्यात कालपासून ही गोष्ट होती. पण आता पिहूने कुल्फी मागितली, सो आधी कुल्फी बनवते. कधी पुन्हा असं दूध असलं ना मग बटरस्कॉच आईस्क्रीम बनवेल. खूप मस्त बनते आणि इतक्या कमी म्हणजे साहित्यात बनते. कधीतरी शेअर करेल तुमच्यासोबत. पण चला, हे माझी मँगो कँडी बघा काय मस्त बनली. नाही, तू मम्मीला त्रास देशील का सांग आधी? कधीच नाही. प्रॉमिस कर. मम्मीला कर, मम्मीला जा. मम्मीला म्हण कधीच त्रास देणार नाही तुला. कसे झालं सांगशील? चल, आवडली? इकडे ना, सांग ना मला कशी आहे. कशी आहे? छान. हा 1 किलोचा माझा साखरेचा डब्बा आहे बघा. पण हा ना असा पूर्ण मी कधीच भरून यामध्ये साखर काढत नाही, अर्धी सुद्धा काढत नाही. अशी अगदी थोडी थोडी काढते. म्हणजे मला त्यावरून ना कळतं की माझी लिमिट एवढी आहे. मला आठवड्यातून किंवा 15 दिवसातून फक्त एवढीच जी आहे साखर यूज करायची आहे. म्हणजे हा मी खरं तर माझ्यावर एक्सपेरिमेंट करते आहे की किती साखर मी कंट्रोल करू शकते. आता आम्ही तर साखर दोघंही जण म्हणजे बिलकुलच आम्ही पप्पा खात नाहीत. आणि मीही बऱ्यापैकी बंद केलंय. कधीतरी चहा होतो, तोही गुळाचा होतो. पण जेव्हा असे वेगवेगळे पदार्थ बनतात त्यासाठी साखरेशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. आता कुल्फी म्हणा, आईस्क्रीम म्हणा, काल आईस कँडी बनवली, किंवा मग काय पिहुसी जे काही असतं ते, तेव्हा साखर लागते आणि तेव्हाच ही साखर यूज होते. आता इथे कुल्फी बनवते मी. 1 लिटर दुधाची असेल, पण त्यासाठी मी फक्त 3 ते 4 चम्मच जे आहे यामध्ये साखर घालणार आहे. कारण सांगते, आपण दूध कारण आपण तसंही दूध आटवतो बघा, त्यामुळे ते ऑलरेडी स्वीट झालेलं असतं. म्हणजे त्याला गोडवा आलेला असतो आणि तो नॅचरल गोडवाच खरं तर खूप मस्त लागतो, टेस्टी लागतो. पण मुलांना अगदीच फिक्कही वाटू नये म्हणून जे आहे मी यामध्ये 4 चम्मच जे आहे साखर घालत असते. आता हे बऱ्यापैकी आटत आलेलं दूध म्हणजे झालं हे 50%. आणखी 10% आटू देते आणि त्यानंतर लगेच जे आहे मग थंड झाली की फ्रीजमध्ये ठेवून देते. कारण आज पिहू नाही चिडेल माझ्यावर. ड्रायफ्रूट टाकले आणि आता एक गोष्ट आठवली. पिहू जाताना मला सांगून गेलेला मला व्हॅनिला फ्लेवरची जी आहे कुल्फी पाहिजे आहे. तुम्ही तुमच्यासाठी मँगो फ्लेवर बनवला, सो मलाही काहीतरी फ्लेवर ॲड करून पाहिजे. सो व्हॅनिला इसेन्स आहे माझ्याकडे, तो ॲड करते. बरं चला, आता झालंय माझं हे तयार. आता हे बंद करते आणि मस्त गार होऊ देते. हेअर कलर संबंधित आपल्या डोक्यात भरपूर प्रश्न असतात आणि भीतीसुद्धा असते की त्यामध्ये भरपूर केमिकल असतात, त्यामुळे हेअर डॅमेज वगैरे वगैरे होऊ शकतात. आणि म्हणून मी नॅचरल मेहंदीच लावते. पण आता लास्ट काही दिवसापूर्वी आम्ही जेव्हा हेअर कट करायला गेलो, मिस्टर हबीबचं जे आहे सलून होतं, तिथे गेलो होतो. आणि तिथले जे म्हणजे असतात ना बार्बर, ते ॲक्च्युली म्हणजे छान ट्रेन असतात. आणि फक्त हेअरकटच नाही तर केसांसंबंधित बरीचशी इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांना तसं ट्रेनिंगच दिलं जातं. सो त्यांनी जशी हेअर म्हणजे कट करायला सुरुवात केली तसं त्यांनी जसं केसांना हात लावला, माझ्या नाही सोनूच्या, माझे केस बऱ्यापैकी कंट्रोल होतात. म्हणजे इतकेही फ्रीझी किंवा ड्राय नाहीत. पण सोनूचे केस ड्राय असल्यामुळे त्यांनी लगेच ओळखलं की तुम्ही किती वर्ष झाले मेहंदी लावतायत. सोनूने जसं सांगितलं तर त्यांचं म्हणणं होतं तुम्ही मेहंदी का लावता. आणि आपलं नेहमीचं ॲन्सर असतं की मेहंदी नॅचरल असते,
सो त्यांचं म्हणणं कोणतीच मेहंदी नॅचरल नसते, ती रचावी म्हणून बऱ्यापैकी केमिकल असतंच आणि मेहंदी लावताना जर काळजी घेतली नाही तर सर्वात जास्त डॅमेज हे तुमच्या केसांचं मेहंदीनंच झालेलं असतं. मेहंदी आपल्या केसांना भयंकर ड्राय करते, त्यामुळे रफनेस येतो, फ्रिझीनेस येतो आणि हेअर म्हणजे गळायचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे ग्रे हेअर असतील तर तुम्ही ट्रिक्स, लॉरियल, गार्नियर यासारखा हेअर कलर यूज करा, असं जे आहे त्यांचं म्हणणं होतं. आता तुम्हाला कितपत पटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. सो इथे कलर लावून झाला आहे माझा. 15 ते 30 मिनटापर्यंत जो आहे आपण ठेवला ना केसांवर तरी पुरेसा असतो. सो आता ना म्हणजे आता लग्न आहे म्हटल्यावर फेशियल, ब्लीच, वॅक्सिंग ह्या सर्व गोष्टी येतात. पण आता माझं कन्फर्मच नाही आहे जायचं की नाही जायचं. आणि तसंही तहान लागल्यावर विहीर खोदून काही फायदा नाही. आज फेशियल करून उद्या त्याचा ग्लो येणार नाही. उलट उन्हात गेली तर माझी स्किन आणखी जास्त टॅन होऊ शकते, कारण फेशियल केल्यानंतर सर्व आपले जे पोर्स असतात ते ओपन होतात. डेड स्किन गेलेली असते, मस्त सेन्सिटिव्ह तुकतुकीत स्किन जी आहे आपली उघडी पडलेली असते. मग अशा वेळेस उन्हात गेलं की डायरेक्ट परिणाम होतो आणि ती जी मस्त सेन्सिटिव्ह तुकतुकीत स्किन असते ती टॅन होते. म्हणून जे आहे आता ते सर्व तर मी करू शकत नाही, पण मला इन्स्टंट ग्लो हवा आहे. सो काय असतं, आपल्या चेहऱ्यावर बारीक लव असतं, बारीक केस असतात, ज्यामुळे आपल्या स्किनचा टोन जो आहे ना एक टोन जो आहे ना डार्कर दिसतो. सो तेवढं मी मात्र करू शकते. सो माझ्याकडे हे रेझर आहे, ही हे जे रेझर आहे हे कार्मसीचं आहे आणि हे अझहाचं आहे. सो मी बहुतांश वेळा थ्रेडिंग करण्यासाठी, अप्पर लिप्स करण्यासाठी रेझरच यूज करते, म्हणून हे माझ्याकडे असतातच. आणि बऱ्याचदा मी फेशियल हेअरसुद्धा यानेच रिमूव्ह करते. आता हेअर रिमूव्हलबद्दल बरेचसे मिथ्ये असतात की आपण एकदा चेहऱ्यावरचे केस काढले की ते पुन्हा पुन्हा येतात, पुरुषासारखे येतात, रट येतात, कडक येतात. खरं सांगू का, असं काहीही नसतं. फक्त एक मिथ खरं आहे, ते म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा करावे लागतात ते एक. कारण आता केसांची आपल्या जी ग्रोथ आहे ती तर होणारच असते. फक्त काय, आपण जेव्हा ब्लेडने काढतो 8-15 दिवसात ते पुन्हा तेवढेच्या तेवढेच येतात. तुमच्या केसांची जी ग्रोथ असेल तितकेच येतात, पण लगेच येतात. लगेच म्हणजे 15 दिवसात येतात. सो त्यामुळे आपल्याला त्या स्किनची मग सवय होऊन जाते बघा, मस्त सॉफ्ट चेहऱ्यावर केस नाहीत, त्यामुळे आपला स्किन टोन जो आहे एक टोन उजळ दिसतो. आपल्याला ती सवय होते आणि त्यामुळे मग ते केस आपल्याला नकोसे असतात, म्हणून मग आपण नेहमी ते ट्रिम करत असतो. एवढंच जे आहे. नाहीतर हे सर्व मिथ्ये आहे की पुन्हा केस येतात, ते रट येतात. पुरुषांसारखे आपले केस कधीही येत नाहीत. त्यांचे हार्मोन्स वेगळे, आपले हार्मोन्स वेगळे, हे जे आहे त्यामागचं कारण आहे. बरं चला, आता म्हणजे हे सर्व जरी मिथ्ये असले तरी हेअर रिमूव्ह करताना बरीचशी केअर करावी लागते. ती कशी करायची ती तुम्हाला सांगते. सर्वात आधी कोरड्या स्किनवर कधीच हा रेझर चालवायचाच नाही. खरं सांगते, बिलकुल चालवायचा नाही. त्यामुळे स्किन बऱ्यापैकी डॅमेज होते. कोणतंही मॉइश्चरायझर यूज करू शकता, जेल यूज करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर सेव्हिंग क्रीम असेल तर खूपच छान, किंवा साधं सोपही यूज करू शकता. सो चला, आता मी स्टार्ट करते आणि मी यूज करणार आहे ॲलोवेराचं जे जेल येतं ते. आणि हो, मी आज थ्रेडिंगसुद्धा नाही करणार आहे, कारण तेच की आणखी कन्फर्मच नाही आहे मी जाणार की नाही. आणि माझ्या भावाची एंगेजमेंट आहे 1 तारखेला. सो तेव्हा मस्त फ्रेश जे आहे थ्रेडिंग करेल. जवळपास 2-3 वर्ष झालेत मी बाहेर थ्रेडिंग केलेली नाही. सो आता माझी मनापासून इच्छा आहे की या एंगेजमेंटसाठी मी हे जाऊन मस्त जे आहे थ्रेडिंग करून येईल. सो त्यामुळे मला तिची ग्रोथ पूर्ण हवी आहे, म्हणून जे आहे किती दिवस झाले मी थ्रेडिंग केलेली नाही. जर का मला उद्या वेडिंगला जावं लागेल, आज सायंकाळी कळलं की उद्या सकाळी जे आहे मग ऑप्शन नसणार आहे. सो या रेझरने जे आहे मी पटपट जे आहे थ्रेडिंग करून घेईल. फेशियल हेअर रिमूव्ह करायची इफेक्टिव्ह पद्धत जसं मी सांगितलं, चेहऱ्यावर काहीतरी छान एखादं म्हणजे जेल वगैरे लावायचं आणि स्किन जरा एका हाताने ना टाईट अशी धरायची आणि ब्लेडने जी आहे केस रिमूव्ह करून घ्यायची. खूप सोपी आणि सर्वात इझी जी आहे ही पद्धत आहे. बरं चला, आता मस्त सर्व काही आटोपल्यानंतर आंघोळ केली आणि इतकं फ्रेश वाटत होतं मला, अगदी म्हणजे छान वाटत होतं. म्हणून जरा गार्डनमध्ये येऊन बसले. सो लक्षात आलं माझी जे काही गार्डन टॉईज आहेत त्यावर बऱ्यापैकी धूळ साचली होती
म्हटलं चला बसल्या बसल्या ती क्लीन करते. आणि एक आणखी गोष्ट मला बोलायची होती. इतक्या तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत. तुमचा कन्सर्न मला खरंच जाणवतोय आणि तुम्ही माझ्याबद्दल इतका विचार करता त्याबद्दल आनंदही खूप होतो. बऱ्याचदा कमेंट्स येतात की ताई दुसरं चॅनल जे आहे तो क्रिएट कर DIYसाठी वगैरे वगैरे. आणि तुमचं ते मला 100% पटतही आहे आणि त्या गोष्टीवर जो आहे माझा विचारही चालला आहे. पण काही अडचणीही आहेत बघा. DIY एकतर म्हणजे आठवड्यातून 2ही बनवणं खरं तर कठीण असतात. कारण म्हणजे त्या संबंधित माझ्याकडे तसं साहित्य असायला हवं. आता मी तुमच्यासोबत आठवड्यातनं 2दा डेली ब्लॉगमध्ये जरी शेअर करत असले तरी मला त्यासाठी आधी भरपूर विचार करावा लागतो. साहित्य आहे का? जरी मी भंगारापासून बनवते पण बऱ्याचदा तेही नसतं. त्यामुळे जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा जे आहे मी DIY बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. पण माझं जेव्हा मी चॅनल बनवेल तेव्हा मला एक ते म्हणजे बनवावंच लागेल असं काहीसं असेल आणि त्यावेळेस मग माझ्यावर बर्डन येऊ शकतं. पुन्हा ती शोधाशोध, जमवा आणि बऱ्याचशा गोष्टी. त्यामुळे आणखी काही दिवस तरी मी नवीन चॅनल ओपन करायचा विचार नाही करत आहे. पण लवकरच जे आहे त्या गोष्टीसाठीही मी स्वतःला तयार करेल आणि तुमच्यासोबत नवीन चॅनल थ्रू छान छान DIY व्हिडिओ नक्की शेअर करेल. आणि खरं सांगू का, तुम्ही इतक्या तळमळीने मला कमेंट करताना ती तळमळ माझ्यापर्यंत पोहोचते आणि मला खूप त्यातनं आनंद मिळतो. खूप छान वाटतं की माझाही कोणीतरी इतका विचार करतं आहे म्हणून. त्यासाठी खरंच तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि चला आता उन्हाळा खूप वाढला आहे, खूप उकडतं आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त पाणी प्यायचा मी तरी प्रयत्न करते. सकाळपासनं ही माझी दुसरी बॉटल आहे. कारण उन्हाळ्यात भरपूर डिहायड्रेशन होतं. फक्त बॉडीवरच नाही तर आपल्या स्किनवर, केसांवर सुद्धा त्याचे परिणाम दिसायला लागतात. म्हणून मी स्वतःची काळजी घेते. तुम्हीसुद्धा घ्या. आणि चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड पुन्हा एकदा स्वतःची काळजी घ्या. बाय.